मंडळी, आदेश आले, अफवा आल्या, रंगीबेरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपा कळपानं गेंडे आले, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी भडवे आले, दंगल पेटली, घरं पेटली, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या पेटल्या, काचा फुटल्या, यात माणसाचं मरण झालं, ब्रेकिंग न्यूजला कारण झालं, पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले, त्यांना जामीन द्यायला कोण आलं? धर्मवाले की झेंडेवाले? आले मायबाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून पाहू. हे जे काल झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं, पोलिसांनी हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली, मग दाखल केस, दाखल शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आल्या, दंगल पेटवणारा भाड्या आला, त्यांची आपापसात मीटिंग झाली, आतल्या आत सेटिंग झाली, पैशानं कोडी सुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. असं घडतं दंगलीच्या भोवताल. पेटवणाऱ्यांची सुटतात आणि भाकरीसाठी मोहताल बाकीचे होतात. कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी यांची ही कविता आठवण्याचं कारण म्हणजे नागपूर नंतर नाशिकमध्ये दंगल पेटली. निमित्त अनधिकृत दर्ग्यावरच्या कारवाईचा आहे. कारवाई करणाऱ्या पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांविरोधात हिंसाचार झाला. आतापर्यंत जवळपास 1,500 जणांवर गुन्हे दाखल झाले, 25 अटकेत गेले. फरारांना शोधलं जातंय, पण ज्यांची पोरं आत गेली ती गरिबांची होती. पेटवली दंगल कुणी, त्यांचा मात्र शोध सुरू आहे. पण या दंगलीला नेत्यांची चिथावणी होती अशा संशय व्यक्त केला जातोय. त्याचा तपास सुरू आहे. फरार असलेल्यांना शोधलं जातंय. महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांवर दंगल पेटवल्याचा संशय आहे. त्यात काँग्रेसचे हनीफ बशीर आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आहेत, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल शेख यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. त्यामुळे चला जरा दंगल समजून घेऊया. कुणाला महाराष्ट्रातली ही शहरं पेटवायची आहेत, का भडकतायत ही शहरं, आणि त्याच्या मागे नेमकं कोण आहे, मुस्लिमांना कोण भडकवतंय, जरा समजून घेऊ. नाशिकची दंगल कुणी भडकवली? पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना फूस कुणाची? दंगलीचे संशयित आरोपी मवियाचे नेते. संशय व्यक्त केला जातोय ना, कनेक्शन व्यक्त केलं जातंय ना. कनेक्शन तुम्ही आमच्याशी पण लावाल. नाशिकला अशांत करण्याचा मनसुबा कुणाचा? नाशिक मधील काठे गल्लीतला अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्यावरून तणाव निर्माण झाला. शेकडोंच्या जमावानं पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. हिंसा रोखण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी 25 आरोपींना अटक केली आहे. पण यातली धक्कादायक बाब म्हणजे हिंसा भडकवण्यासाठी महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची चिथावणी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यात काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल शेख यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. आमचा प्राथमिक फोकस जो आहे हा 2 गोष्टींवर आहे. एक तर याच्यामध्ये कोणी लोकांना भडकवलेलं आहे ते महत्त्वाचे लोक, आणि त्याच्यानंतर कोण लोक या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी दंगलीत सहभाग घेतला. अशा प्रकारे 2 अँगल्सवर आम्ही काम करत आहे आणि लवकरच आपण त्याच्यामध्ये अरेस्टमध्ये आपण यशस्वी होऊ. नाशिक शहरातला हिंसाचार ज्या दर्ग्यावरून झाला त्या दर्ग्याच्या ट्रस्टचे चेअरमन तरवेज इनामदार यांनी हिंसाचार कुणामुळे झाला याबद्दल माहिती नसल्याचं म्हटलंय. तर मवियाच्या नेत्यांनी हे सगळं सरकारवरच ढकलून दिलंय. आम्ही त्यांना सहकार्य केलं ना. हे सगळं पोलीस प्रशासन सांगाल तुम्हाला. आम्ही जेव्हा दर्ग्यामध्ये होतो ना त्यावेळेस आम्ही स्वतःच जनतेला समजून सांगत होतो की हा असा प्रकार काही करू नये, असं काही करू नये. ह्या गोष्टीचं सगळ्यांना माहिती आहे, पोलीस प्रशासनाला माहिती आहे. संशय व्यक्त केला जातोय ना, कनेक्शन व्यक्त केलं जातंय ना. कनेक्शन तुम्ही आमच्याशी पण लावाल. शेवटी सरकार तुमचं आहे, पोलीस तुमचा आहे, यंत्रणा तुमची आहे, तुम्ही कुठे कनेक्शन लावाल. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र हिंसाचार घडवून आणणाऱ्यांची गय करणार नसल्याचं म्हटलंय. त्याच्यामध्ये तिचा समावेश असेल, ती दोषी असेल तर पोलीस यंत्रणा ती कुठल्या
गटाची आहे, तटाची आहे, युतीची आहे का आघाडीची आहे का आणखीन कुठल्या राजकीय पक्षाची आहे, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. आम्हाला महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली ठेवण्याच्या करता त्याला गालबोट लावण्याचा जर कोणी प्रयत्न केला, त्याला तिथं कुठंतरी धक्का पोचवण्याचा प्रयत्न केला तर त्याची खैर ठेवली जाणार नाही. सातवीर दर्गा कमिटीनं 25 फेब्रुवारी रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवरच्या सुनावणीत या जागेवर सिद्ध पुरुषांची समाधी असल्याचा दावा विधाते या मूळ मालकानं केला हे समोर आलं. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पालिकेनं ओपन स्पेस निश्चित केली. पालिकेनं सातवीर दर्गा 2016 मध्ये अनधिकृत ठरवला. 15 दिवसात अनधिकृत बांधकाम काढण्याची नोटीस जारी केली. अनधिकृत बांधकाम वाचवण्यासाठी 2023 मध्ये सातवीर कमिटीनं वक्फ बोर्डात जागा वर्ग केली. पालिकेच्या पुराव्यांच्या आधारे उच्च न्यायालयानं याचिका मागे घेता की दंड करून याचिका फेटाळू अशी भूमिका घेतली. त्यानंतर कमिटीनं याचिका मागे घेतली तर 12 मार्च 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं आदेश जारी केले. एकंदरीतच सध्याच्या संवेदनशील अशा काळात राजकीय नेत्यांनी सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहावं यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असताना राजकीय नेतेच चिथावणी देत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. लोकांची घरं पेटवून त्यावर कोणी राजकीय पोळी भाजत असेल तर त्यांना चाप लावणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.